ग्रामीण भागातील महिला केवळ चूल आणि मूल यातच अडकून न राहता आता त्या उद्योजिका बनून वर्षाला लाखो रुपयांची कमाई करत आहेत. पुणे जिल्ह्यातून एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत उमेद पुणे जिल्ह्यातील तब्बल 1,15,120 महिलांनी लखपती दीदी होण्याचा मान मिळवला आहे. जिल्ह्यात सध्या 1,15,00,000च्या आसपास लखपती महिला असून या वर्षाअखेरपर्यंत हा आकडा 2,25,00,000च्या पार नेण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. पण नेमकी ही उमेद योजना काय आहे आणि सध्या गाजत असलेल्या लाडकी बहीण योजनेपेक्षा ही वेगळी कशी? चला सविस्तर जाणूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. एकेकाळी घर खर्चासाठी पतीवर किंवा वडिलांवर अवलंबून राहणाऱ्या ग्रामीण महिला आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. पुण्याच्या ग्रामीण भागात आज एखादी महिला ट्रॅक्टर चालवताना दिसते, तर एखादी महिला स्वतःच्या प्रक्रिया उद्योग यशस्वीपणे सांभाळताना दिसते. हे चित्र बदललेले आहे ते उमेद अभियानामुळे. केवळ कागदावर योजना न राहता घराघरात समृद्धी पोहोचवण्याचे काम या अभियानाने केले आहे. पुण्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आता या लखपती दीदींचा मोठा आधार मिळाला आहे. उमेद हे केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानाने राबवली जाणारी एक महत्त्वाची अभियान आहे. ग्रामीण भागातील महिलांना 10-10च्या गटात एकत्र आणून त्यांचे बचत गट स्थापन केले जातात. या बचत गटाने बँकामार्फत स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. महिलांना केवळ पैसे दिले जात नाहीत, तर त्यांना व्यवसायाचे प्रशिक्षण, मार्केटिंग, पॅकेजिंग आणि विक्रीचे तंत्रही शिकवले जाते. महिलांनी बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी जिल्हा आणि राज्य स्तरावर मोठी प्रदर्शने भरवली जातात. पुणे जिल्ह्याची आकडेवारी काय सांगते, चला बघूया. पुणे जिल्ह्यात 2019 पासून या अभियानाने मोठी गती ठेवली आहे. सध्या जिल्ह्यात 26,626 महिला बचत गट कार्यरत आहेत. या गटांच्या माध्यमातून 2,92,655 महिला संघटित झाल्या आहेत. 2024 ते 25 सालासाठी जिल्ह्याला 2,27,235 लखपती दीदींचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक टप्पा पार पडला आहे. अनेकदा गोंधळ होतो की लखपती दीदी म्हणजे ज्यांच्याकडे 1,00,000 रुपये रोख आहेत त्या का? तर तसं नाही. शासनाच्या व्याख्येनुसार जी महिला किमान 2 वेगवेगळे व्यवसाय करते, उदाहरण दुग्ध व्यवसाय आणि सोबत शिलाई काम, ज्या महिलेचे वार्षिक निव्वळ उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, जिच्याकडे स्वतःचे बँक खाते आणि नियमित आर्थिक व्यवहार आहेत, यांना लखपती दीदी असं म्हटलं जातं. सध्या लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा आहे, पण उमेद आणि लाडकी बहीण यात जमीन आसमानाचा फरक आहे. चला सविस्तर जाणूया. पहिले जाणूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल. राज्यात सध्या सर्वात जास्त गाजणारी ही योजना महिलांना थेट आर्थिक लाभ देते. याचे महत्त्वाचे पैलू सविस्तर पाहूया. सर्वप्रथम थेट आर्थिक मदत. या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये म्हणजेच वर्षाला 18,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. द्वितीय पात्रता. 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळतो. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असणे गरजेचे आहे. मग तृतीय हेतू. महिलांना त्यांच्या लहान मोठ्या वैयक्तिक गरजांसाठी, औषध पाण्यासाठी किंवा घर खर्चासाठी कोणासमोर हात पसरवण्याची गरज पडू नये, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. मग चौथं मर्यादा. योजना महिलांना मदत करते, पण त्यांना उद्योजक बनवण्यासाठी यात कोणतीही विशेष तरतूद नाही. ही रक्कम घर चालवण्यासाठी नक्कीच आधार ठरते, पण ती गरिबीतून कायमचे बाहेर काढण्यासाठी पुरेशी नाही. चला आता वळूया उमेद अभियान म्हणजेच लखपती दीदीकडे. पुणे जिल्ह्यात ज्या 1,15,00,000 महिला आज लखपती झाल्या आहेत, त्या उमेद म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मुळे ही योजना काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम बचत गटांचे संघटन. उमेद अंतर्गत महिलांचे बचत गट स्थापन केले जातात. पुण्यात आज 26,000हून अधिक गट सक्रिय आहेत. द्वितीय कर्ज आणि प्रशिक्षण. येथे महिलांना फक्त पैसे दिले जात नाही, तर व्यवसाय करण्यासाठी बँकांकडून मोठे कर्ज मिळवून दिले जाते. तसेच त्यांना मसाला उद्योग, दुग्ध व्यवसाय, शिवणकाम किंवा शेतीपूरक व्यवसायाचे रीतसर प्रशिक्षण दिले जाते. मग तृतीय उत्पन्नाची हमी. लखपती दीदी म्हणजे अशी महिला जिचे वार्षिक निव्वळ उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. पुण्यातील 1.15 लाख महिलांनी हे करून दाखवलं आहे. मग चौथं शाश्वत विकास.
एकदा व्यवसाय उभा राहिला की महिला केवळ स्वतःच नाही तर इतर 10 महिलांनाही रोजगार देऊ शकते. थोडक्यात सांगायचं तर लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक सुरक्षा कवच आहे, तर उमेद अभियान हे महिलांच्या प्रगतीसाठीचे इंजिन आहे. आर्थिकदृष्ट्या विचार केला तर उमेद अभियान अधिक फायदेशीर आणि शाश्वत ठरते. मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील 1.25 लाख महिलांचे लखपती होणे ही केवळ आकडेवारी नाही, तर तो एका मोठ्या सामाजिक बदलाचा पुरावा आहे. उमेद अभियानाने महिलांच्या हाताला काम आणि मनात आत्मविश्वास दिला आहे. केवळ शासनाच्या अनुदानावर अवलंबून न राहता स्वतःचे साम्राज्य उभे करणाऱ्या या लखपती दिदी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताच्या शिल्पकार ठरत आहेत. जर तुम्हीही ग्रामीण भागात राहत असाल आणि अजूनही कोणत्याही बचत गटाशी जोडलेले नसाल तर उमेदची साथ घ्या, कारण 1.25 लाख महिलांनी जे करून दाखवले ते तुम्हीही करू शकता. जिद्द असेल तर उमेद नक्कीच फळ देते. मित्रांनो, या योजनेवर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एमएचच्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.